देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला। सलामी लोगे सलामी दो। एक साथ राष्ट्र गीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत पंजाब सिंध गुजरात मराठा उज्जल वंद विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल वितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे भारत माता की जय। भारत माता की जय। जय हिंद। विश्राम। देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात। गेली 77 वर्ष इथल्या सामान्य माणसाला, या देशातल्या पशुपक्ष्यांना आणि सर्वांना न्याय मिळेल असं जगातलं अत्यंत आदर्श संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समर्पित केलं। आणि या जगातील प्रत्येक सामान्य माणूस आणि प्रत्येक जीव अत्यंत सुखी समाधानी आनंदी राहण्याचं काम या देशातल्या सर्व परंपरांनी झालेलं आहे। देशाची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे आणि ह्या वाटचालीमध्ये आपणही आपापल्या पातळीवरती योगदान देऊन जो सहभाग देत आहात तो अत्यंत मोलाचा आहे। आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिन अशाच पद्धतीनं चिरायू राहावा अशी आपण प्रार्थना करूया। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले। यानंतर आदरणीय कार्यकारी अभियंता सरांना विनंती करतो की आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या। सर्वप्रथम आपण सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन चिरायू होण्यासाठी आपण आपल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचं तसंच देशासाठी प्रजासत्ताक दिन चिरायू हो यासाठी आपण सर्वांनी योगदान अर्पण करत राहू अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामीण भागामध्ये विशेष करून शहरातल्या सुद्धा ज्या भागांमध्ये अत्यंत अशिक्षित लोक राहतात त्याही भागामध्ये आपल्या असलेल्या परंपरांचा, खोट्या परंपरा ज्याला म्हणतात अनिष्ट परंपरा, त्याचा आधार घेऊन आजही लहान लहान मुलींची विवाह लावली जातात आणि त्या संदर्भात जागृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे। तर बालविवाह मुक्त आपला भारत झाला पाहिजे अशी ही बालविवाहाच्या विरोधातली एक शपथ आपण यानंतर घेऊया। आणि त्या शपथेचा निहितार्थ असा आहे की उद्या या प्रथेचं मी कधीही समर्थन करणार नाही। आहे हे जर पुढे एखादं कृत्य होताना दिसलं तर ते लक्षात आणून देईल, त्या लोकांना त्या विषयापासून परावृत्त करील अशा पद्धतीची बरोबर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सर्वांना विनंती करतो की आपण प्रतिज्ञा घेण्यासाठी आपला हात असा पुढे करायचा। बालविवाह ही सामाजिक प्रथा वाईट प्रथा आहे आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे। मुलींच्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि विकासात अडथळा आणणारी आहे आणि त्यांच्या स्वप्न
साकार करण्यास अडथळा ठरते. साकार करण्यास अडथळा ठरते. त्यामुळे मी अशी शपथ घेतो की त्यामुळे मी अशी शपथ घेतो की मी बालविवाहाच्या विरोधात मी बालविवाहाच्या विरोधात यथाशक्ती प्रयत्न करेन. यथाशक्ती प्रयत्न करेन. मी निश्चय करतो मी निश्चय करतो माझ्या कुटुंबात, माझ्या कुटुंबात, शेजारी शेजारी आणि समाजातील आणि समाजातील 18 वर्षाखालील 18 वर्षाखालील मुलींच्या मुलींच्या व 21 वर्षाखालील मुलांचा विवाह करत असल्यास बालविवाह करत असल्यास याबाबतची सूचना त्याबाबतची सूचना ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि 1098 क्रमांकावरती आणि 1098 क्रमांकावरती मी सर्व बालकांसाठी मी सर्व बालकांसाठी आणि संरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी त्यांच्या बाजूने त्यांच्या बाजूने बालविवाह विरोधात बालविवाह विरोधात आवाज उठवेन आवाज उठवेन आणि आणि बालविवाह मुक्त भारत अभियान बालविवाह यशस्वी करेन. यशस्वी करेन. जय हिंद.